जेफ्री एप्स्टीन हे नाव परत एकदा चर्चेमध्ये आलेलं आहे. जेफ्री एप्स्टीन ही फाईल परत एकदा ओपन झालेली आहे. याच्यामधला बराच डेटा सेकंड टाइम पब्लिश केला आहे Gmail या साईटवरती. तुम्ही Googleवरती जाऊन Gmail टाइप करून त्याच्यामध्ये मेल्स आणि याच्यामधले फोटोज, व्हिडिओज पाहू शकता Gmail या साईटवरती Googleवरती जाऊन. मित्रांनो, कोण आहे हा जेफ्री एप्स्टीन? हा अमेरिकेतील एक गणिताचा शिक्षक असून हा काळे धंदे करण्यामध्ये म्हणजेच याच्या संपर्कामध्ये जे काही राजकीय लोक आले, जे काही मोठे-मोठे उद्योजक आले, त्या लोकांना नको त्या गोष्टी पुरवण्यामध्ये लागला हा जेफ्री एप्स्टीन. याच्यामध्ये लहान मुली 14-15 वर्षाच्या मुली हा पुरवत होता मोठ्या-मोठ्या उद्योजकांना, व्यावसायिकांना. जेफ्री एप्स्टीन लहान मुलाच्या लैंगिक शोषणाचं काम हा तेथे करू लागला. त्यासाठी त्याने एक आयलँड खरेदी केलं. जगभरातील सर्वात बड्या नेत्यांना, जगभरातील सर्वात मोठ्या बड्या-बड्या नेत्यांना, राजकीय नेत्यांना, परराष्ट्र मंत्र्यांना, जगभरातील मोठमोठ्या कंपनीच्या सीईओजना, कंपनीच्या मालकांना पुरवू लागला लहान मुली म्हणजेच लहान मुलीचं सेक्स ट्रॅफिकिंग करू लागला हा जेफ्री एप्स्टीन. दुनिया किती काळी आहे बघा. बिल क्लिंटन, बिल गेट्स, डोनाल्ड ट्रम्प म्हणजे जगातील सर्वात मोठे व्यक्ती ज्यांच्याकडे तुम्ही एक मोटिवेशन पाहता, ज्याच्याकडे पाहता तुम्ही पाहता की जगातल्या सर्वात मोठ्या व्यक्ती आहेत, याच्याकडून काहीतरी घेतलं पाहिजे आणि अशाच व्यक्ती ह्या सेक्स ट्रॅफिकिंगमध्ये इन्व्हॉल्व होत्या. मित्रांनो, याच्या पलीकडची अतिशय काळी सच्चाई म्हणजे लहान मुलींना मारून त्यांचे इंटेस्टाईन, त्यांचे आतडे, त्यांचं मांस देखील शिजवून येथे खाल्लं जात होतं. ही कशा प्रकारची मानसिकता असेल, कशा पद्धतीची सोच असेल, तुम्ही लक्षात घ्या. जेफ्री एप्स्टीन हा येथे करत होता. आपण दुनियेमध्ये ज्या लोकांना रोल मॉडेल मानतोय तेच लोक या फाईलमध्ये आहेत. जगातील सर्वात मोठे उद्योजक, जगातील सर्वात मोठे नेते येथे आहेत. 2008 मध्ये या गोष्टीची कुणकुण लागल्याच्या नंतर याचं इन्व्हेस्टिगेशन चालू झालं. जे काही विक्टिम्स मुली होत्या त्या मुलींचे इंटरव्ह्यू या ठिकाणी घेतले गेले, परंतु यावेळेस हे प्रकरण दाबण्यात आलं. लक्षात घ्या, ज्याची लाठी त्याची म्हैस असं म्हणू शकतो. त्या पद्धतीनं हे सर्व मोठे लोक असल्यामुळे हे प्रकरण त्या ठिकाणी दाबलं गेलं. परत 2018ला हे प्रकरण ओपन झालं आणि हे प्रकरण ओपन झाल्याच्या नंतर जेफ्री एप्स्टीन ह्याला गिरफ्तार देखील करण्यात आलं. परंतु गिरफ्तार केल्याच्या नंतर ह्या जेफ्री एप्स्टीनची इन्व्हेस्टिगेशन चालू झालं. परंतु मध्यंतरीच्या 10 वर्षाच्या काळामध्ये म्हणजे 2008 पासून 2018 पर्यंत बरेच पुरावे नष्ट करण्यामध्ये जेफ्री एप्स्टीन यशस्वी झाला होता आणि 2008 पासून तो सगळं झाला होता की काही पुरावे मागं सोडले नाही पाहिजेत, पण तो काही मेल्स, काही फोटोज त्याच्याकडे अजून देखील होती. 2018ला ज्यावेळेस त्याला गिरफ्तार केलं आणि जेलमध्ये टाकण्यात आलं, तर जेलमध्ये त्याचा एक गूढ असा मृत्यू झाला जेफ्री एप्स्टीनचा आणि त्यावेळेस ही फाईल पूर्णपणे बंद झाली. तो आता ही जेफ्री एप्स्टीनची फाईल अमेरिकन कोर्टाने ओपन केलेली आहे आणि यामधला डाटा देखील लीक करण्यास चालू केलेला आहे. सुरुवातीला काही फोटोज, काही ईमेल्स याच्यामध्ये लीक झाले. त्यामध्ये सर्वसाधारण फोटो होते, परंतु आता लाखो असे फोटो यामध्ये लीक झालेले आहेत किंवा पब्लिश केले आहेत. यामध्ये अतिशय चीड आणणारे फोटोज आहेत, अतिशय चीड आणणारे वर्तणूक आहे या सर्व बड्या नेत्यांची. लक्षात घ्या, बिल गेट्स फाउंडेशननं जी काही कोरोनाची लस बनवली होती ती खरंच संपूर्ण दुनिया नष्ट करण्यासाठी बनवली होती का, असं आपणास म्हणावं लागेल. कारण की हा बिल गेट्स देखील जेफ्री एप्स्टीनकडे जात होता, त्या आयर्लंडवर जात होता आणि तिथे अगदी लहान मुली, अल्पवयीन मुली, मायनर मुली लैंगिक शोषण करत होता. यामधूनच त्याला एका दुर्धर आजाराची लागण झाली आणि या आजाराची माहिती त्याच्या पत्नीला होऊ नये असं दडपण त्याने जेफ्री एप्स्टीनवर टाकलं. तो मेल देखील इथे सापडला आहे. कदाचित यातूनच त्याचा डायव्होर्स देखील झालेला असावा. मित्रांनो, विचार करा, हे दुनिया, हे जग किती काळं आहे. यामध्ये जे काही नेते मंडळी आहे, यामध्ये जे काही राजकीय लोक आहेत, यामध्ये जे काही बड्या कंपनीचे सीईओज आहेत, बड्या कंपनीचे मालक आहेत, म्हणजे प्रत्येक देशातील व्यक्ती या फाईलमध्ये गुंतलेली आहे. या फाईलमध्ये तिचं नाव येत आहे आणि ती व्यक्ती त्या संबंधित देशाची सर्वात मोठी राजकीय व्यक्ती, सर्वात मोठी कंपनीची मालक, म्हणजेच मोठ्या पदावरती असणाऱ्या, अतिशय मोठ्या पदावरती बिलियन मिलियनमध्ये संपत्ती असणाऱ्या लोकांचे नावं या फाईलमध्ये येत आहेत. म्हणजेच हे लोक सामान्य लोकांना किडामुंगी समजतात आणि त्यांना अगदी शिजवून, लक्षात घ्या, तेथे मायनर मुलींना अगदी मारून त्यांचं मांस, त्याचं इंटेस्टाईन, त्यांचे आतडे देखील या लोकांनी खाल्लेलं आहे. म्हणजेच कशा पद्धतीची ही मानसिकता आहे. जेफ्री एप्स्टीन फाईलमधले हे सत्य ज्यावेळेस आता जगासमोर येत आहे, त्यावेळेस या जगाचा काळा चेहरा संपूर्ण लोकाला माहिती होत आहे. तरी देखील याच्यामधला बराच डाटा दडवून ठेवलेला आहे. तो डाटा पब्लिश करत नाही अमेरिकन कोर्ट. आणखीन देखील अमेरिकन कोर्टाला कोणाचा दबाव आहे हे तुम्हाला लक्षातच येईल.
मित्रांनो, अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ शेअर करा आणि मला सपोर्ट करा. धन्यवाद.